ANS न्यूज. काय करणार, सरकारला एकच असते, गरीबालाच धरायचं असते. आज आम्ही स्वतःच्या हातापार म्हणजे आमचं घर कुटुंब वगैरे आम्ही एवढे शिकलेले नाहीयेत. आज गिरण्या बंद झाल्या, नंतर म्हणायला गेलं तर एक शेतकरी वर्ग आहे आम्ही, आमचं शिक्षण कमी आहे म्हणून आम्हाला सरकारीकडे काहीच आमचं कामकाज नाहीये. म्हणून आम्ही स्वतःचं पालन पोषणासाठी आम्ही स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण केलाय, ते पण रस्त्यावर उभे राहून. पण त्यातूनही जेव्हा यांचं इलेक्शन येतं, काही यांचं कामकाज सरकारी जेव्हा आमच्याकडून कामकाज निघतं तेव्हा आम्हाला गणना होत नाही कशामध्ये. आम्हाला ते लोक पात्र ठरवतात. इलेक्शन आलं, आमचं आधार कार्ड घेतात, इलेक्शन करून घेतात, तेव्हा जाती व्यवस्थेवर कधी परिणाम होत नाही आमच्या. तेव्हा त्यांना एकच दिसतं की हा भारताचा नागरिक आहे. पण आता हे काय चाललंय, आमचा रोजगार आमचा असताना पण आमच्यावर अन्याय काय होतंय का? बांगलादेशी आले इकडे, कुठून आले बांगलादेशी? मग हे काम कोणाचं आहे, सरकाराचं आहे की सामान्य माणसाचं काम आहे? मग त्याच्यासाठी आम्हाला काय जिम्मेदार धरताय तुम्ही? आणि जर तुम्हाला वाटते असं की आम्ही बांगलादेशी आहे तर 2014च्या ऍक्ट नुसार तुम्ही आमचा सर्वे करा, आमच्या जागेवर या, आमचे पेपर तपासा. आज प्रत्येक गोष्टीला कुठे जावा, 2014 पासून आधार कार्ड तुम्ही प्रलंबित केलेलं आहे. आधार कार्ड शिवाय माणसाची ओळख नाहीये. आज ओळखपत्र सगळं असताना देखील तुम्ही आम्हाला पात्र अपात्र कुठच्या दृष्टिकोनातून ठरवताय आम्हाला? हे सरकारला मला विचारणं आहे. दादा जे प्रकारे ताई हो सांगणारच ना, आता किडमोडकर आहे, आता त्यांचं कंस्ट्रक्शन उभं राहत आहे, मोठमोठे मॉल उभे राहत आहेत. मग हे चालणार कसं? मग ते गरिबांनाच मारणार. आज कोरोनाच्या काळामध्ये ते विसरले. आज 10 रुपये 20 रुपयाची आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही घरादारातून अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही भाजी पुरवठ्यापासून अन्न पुरवठा पुरवला. आम्ही फेरीवाल्यांनी त्यांची कधी हे नाही केली, गय केली नाही कोणी. पण रात्री अपरात्री 2-2, 3-3 वाजता जाऊन आम्ही घरपोच भाजी पासून अन्न पुरवठा केलेला आहे. तेव्हा सरकारने कधीच कोणते नियम नाही पाळले. मग आता का नियम ते पाळतायत? मग आता आम्ही दिसत नाही का त्याला? आज तेव्हा मॉलवाले कुठे गेलेले, मोठमोठे बलाढ्य लोक, श्रीमंत लोक कुठे गेलेले? तेव्हा ते घरात कड्या लावून बसलेले होते. पण आम्ही आमच्या पोटाच्या याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही, आमच्या कुटुंबाची पर्वा केली नाही का? अख्खा महाराष्ट्र मुंबई उपाशी होता तेव्हा आम्हीच त्यांना सांभाळलं. मग आमच्यावर आता हा अन्याय का होत आहे? लास्ट पाऊल काय उचलली? आमचे जर मान्य पूर्ण केलं नाही त्यांना करावं लागेल. पहिली गोष्ट त्यांनीच हा कायदा मांडलाय. जेव्हा माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यांनी बघितलं की गरीबावर अन्याय होत आहे, तेव्हा त्यांनी 1985 मध्ये SRA जो नियम काढला, तेव्हाच आमचाही तिकडे विषय आलेला की फेरीवाल्यांनाही कुठे त्यांचा ऍक्ट लागू झाला पाहिजे. पण SRA नियम राबवला, पण फेरीवाल्याचा नियम अजून त्यांनी राबवलेला नाहीये. म्हणून 2009 मध्ये परत त्यांनी सर्वे स्टार्ट केला आणि 2014ला कायदा अंमलात आणला आणि आमचा सर्वे झाला. आणि 2017ला आम्हाला त्यांनी अंमलात आणून त्यांनी पात्र ठरवलं. आमची TVC कमिटी पण त्यांनी नेमाला सांगितली का आम्ही इकडचे नागरिक आहोत म्हणून आमच्या पत्रात त्यांनी विषय दिला ना तो. मग आता आम्हाला काही दिरंगाई करतायत, पण त्याच्यातून पण त्यांनी आम्हाला मार्ग नाही दाखवला. तर आम्ही सरकारला याचा जाब विचारणार, कारण आम्हाला अधिकार त्यांनी दिलेला आहे. भारताचं संविधान आम्हाला अधिकार देते, कारण सरकार आम्ही बनवतो, ते सरकारवर नाही बनलेलं आहे. आमच्यामुळे ते लोक तिकडे बसतात. तर आम्ही त्यांना थेट सवालही करू की आमच्यावर का हा अन्याय करताय? लास्ट पुढे पाऊल जर नाहीच तर आमच्या पत्रात त्यांनी यश दिलं तर आम्ही हे धरणं आंदोलन कायमस्वरूपी करणार आहे. मग याला उपोषण करायला लागलं तरी हरकत नाही, आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही इथे धरणं आंदोलन धरूनच राहणार, कायमस्वरूपी ते राहणार आहे. सगळ्या शहरामध्ये आणि त्यांचे भेटवाले असले पाहिजेत. म्हणजे मुंबई शहराची लोकसंख्या ही 30 लाख आणि 2,60,000 भेटवाले असले पाहिजेत. एक बाब पेंडिंग कमिटीबद्दल विचारलं, त्याबद्दल त्यांना सांगितलं. आणि या ठिकाणी महापालिकेने सांगितलं होतं की 1,28,000 फेरीवाले जे नोंद आमच्याकडे असे फॉर्म आम्ही दिलेले आहेत. पण त्याने ते निवडणूक घेतली, त्याच्यामध्ये 99,445 हा आकडा दाखवला. ते फेरीवाल्यांची संख्या कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न करते. पण त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्शन घेतलं गेलं ते 22,000 फेरीवाले आणि 10,000 स्टॉलवर, म्हणजे 25,000मध्ये इलेक्शन घेतलं गेलं. ते बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही सगळे आणलेलं आहे. त्यामुळे ते बिल्डिंग प्रक्रिया चालू आहे. आणि त्यामुळे हे जे आहे तोपर्यंत तुम्ही कामा नाही. तर ते म्हणाले महापालिकेत आहे, म्हणजे महापालिकेने हे केलं पाहिजे ना. पोलीस खात्याचं काय? मग त्यांना आम्ही सांगितलं की पोलीस खात्याकडे महापालिका काय असतं. महाराष्ट्रामध्ये पोलीस असतो. विनीत
सुरेखाताई सरळ म्हणाले तुम्हाला अधिकार